पुण्यात फ्लॅट घ्यायचा आहे. पण कुठे घ्यायचा, कसा घ्यायचा, कुणावर विश्वास ठेवायचा? फसवणूक तर होणार नाही ना? योग्य दरात मिळेल की नाही? मोठं कन्फ्युजन आहे. चला तर मग सर्व कन्फ्युजन दूर करण्यासाठी संपर्क साधूयात सारंग अहेर यांच्या रेरा रजिस्टर्ड ड्रीमोरा रियालिटीशी. संपर्क सारंग सुधाकर अहेर, ड्रीमोरा रियालिटी. मोबाईल नंबर 82 83 93 91 आणि 62 62 90 910. आपण पाहत आहात BCCN न्यूज. हजारो भाविकांच्या उपस्थितीत निघाला सैलानी बाबांचा संदल. पिंपळगाव सराई येथून उंटिनीच्या पाठीवर गलफ टाकून संदल काढण्याची शेकडो वर्षाची परंपरा. सर्वधर्म समभावाचे प्रतीक असलेल्या बुलढाणा जिल्ह्यातील सैलानी बाबा दर्गावर रात्री हजारो भाविकांच्या उपस्थितीत संदल काढण्यात आला. होळीपासून सैलानी बाबांच्या यात्रेला उत्साहात सुरुवात करण्यात आली. 1 महिना चालणाऱ्या यात्रेमध्ये विविध राज्यातील लाखो भाविक दाखल झालेले आहेत. पिंपळगाव सराई येथील मुजावर यांच्या घरून सैलानी बाबा दर्गापर्यंत संदल काढण्याची गेल्या अनेक वर्षांची परंपरा आहे. रात्री हजारो भाविकांच्या उपस्थितीत उंटिणीच्या पाठीवर मानाचा गलफ चढवून ही चादर सैलानी बाबांच्या दर्गावर चढवण्यात आली. सैलानी बाबा यात्रेमधील संदल हा प्रमुख आणि आकर्षक विधी मानला जातो. यासाठी संदल मार्गावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. दरम्यान अनुचित प्रकार टाळण्यासाठी संपूर्ण परिसरात पोलिसांचा चोख बंदोबस्त पाहायला मिळाला. आज सैलानी बाबा का संदल था. आज संदल हमारे मकान पिपलगांव सराई से पिपलगांव सराई के अंदर से गश्त करता हुआ पानतान रास्ते से दरगाह शरीफ पर चढ़ाया गया. हमारे मुजावर परिवार के हाथों से संदल चढ़ाया गया. पुलिस प्रशासन का काफ़ी अच्छा हमको सहकार्य मिला और काफ़ी कम से कम 2.5 से 3 लाख पब्लिक थी संदल के अंदर और अच्छे से अच्छा सबकी मौजूदगी में संदल चढ़ाया गया. दिनांक 25 फेब्रुवारी 2026 ते 12 मार्च 2026 या दरम्यान सैलानी यात्रा महोत्सव संपन्न होत आहे. 3 तारखेला होळी पौर्णिमा जी होती ती या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दरवर्षीप्रमाणे साजरी करण्यात आलेली आहे. आणि आज 8 मार्च रोजी संदल जो आहे तो संदल या ठिकाणी संपन्न झालेला आहे. हे जे वर्ष आहे ते 119वे वर्ष या ठिकाणी संदलचं आहे. आणि दरवर्षीप्रमाणे भाविक वर्ग जो आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी उपस्थित आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून नव्हे तर पूर्णपणे शेजारची जी आपली राज्य आहेत त्या राज्यामधून सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये भाविक या ठिकाणी उपस्थित आहेत. या यात्रेसाठी प्रशासनाने आणि पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त लावलेला आहे. आपले या ठिकाणी जवळजवळ 450च्या आसपास अंमलदार आहेत. त्याचबरोबर 300 होमगार्ड आपण या बंदोबस्तासाठी लावलेले आहेत. आणि 60 अधिकारी संपूर्ण यात्रा बंदोबस्त म्हणजे संदल असेल किंवा संपूर्ण यात्रा परिसर बंदोबस्त असेल याच्यामध्ये कार्यरत आहेत. आणि प्रशासनाचे जे वेगवेगळे विभाग आहेत त्यांनी आपापल्या पद्धतीने भाविकांची कोणत्याही प्रकारे गैरसोय होणार नाही यासाठी योग्य ती खबरदारी